अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ या आपल्या भक्तिमय परिवारात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा विषय अतिशय रंजक, आध्यात्मिक आणि अनेकांच्या अनुभवांशी जोडलेला आहे. तुमच्या घरात कधी गोकर्णाचं फूल उमललं आहे का? किंवा पहाटे उठल्यावर प्राजक्ताच्या फुलांचा सडा अंगणात पडलेला तुम्ही पाहिला आहे का? आणि विशेष म्हणजे जर ही दोन्ही पवित्र फुले एकाच काळात तुमच्या घरात फुलत असतील तर त्यामागे कोणता आध्यात्मिक संकेत असू शकतो? हा केवळ निसर्गाचा खेळ आहे, यामध्ये काही धार्मिक अर्थ दडलेला आहे. लोकश्रद्धेनुसार ज्या घरात गोकर्ण आणि प्राजक्त ही दोन्ही फुलझाडे प्रेमाने जोपासली जातात आणि त्यांना एकाच वेळी फुले येतात, त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, भक्तिभाव दृढ होतो आणि दैवी कृपेचा अनुभव मिळू लागतो. अर्थात या गोष्टी श्रद्धा आणि लोकमान्यतांवर आधारित आहेत. मात्र अशा श्रद्धा आपल्या जीवनात सकारात्मक विचार निर्माण करतात आणि सकारात्मक विचार माणसाचे जीवन बदलण्याची ताकद ठेवतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण गोकर्ण आणि प्राजक्त या दोन्ही फुलांचे धार्मिक महत्व, त्यांच्याशी संबंधित एक सुंदर कथा, त्यांचे शुभ संकेत आणि ही फुले घरामध्ये फुलल्यावर कोणते आध्यात्मिक उपाय करावेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून आजच्या विषयाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, प्राचीन काळात एका छोट्याशा गावात एक वृद्ध दाम्पत्य राहत होतं. त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, मोठं घर नव्हतं, शेती नव्हती, पैशांची बचत नव्हती, परंतु त्यांच्या आयुष्यात एक अमूल्य संपत्ती होती. ती म्हणजे ईश्वरावरील अखंड श्रद्धा, भगवान महादेव आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्यावर त्यांचा अपार विश्वास होता. जीवनात कितीही संकट आली, अडचणी आल्या तरी त्यांनी देवावरील विश्वास कधीच सोडला नाही. त्यांच्या छोट्याशा अंगणात दोन झाडे होती, एक गोकर्णाचं वेल आणि दुसरं प्राजक्ताचं झाड. ही दोन्ही झाडं ते अतिशय प्रेमाने जपत होते. दररोज पहाटे उठून अंगण स्वच्छ करत, प्राजक्ताची पडलेली ताजी फुलं गोळा करत आणि ती श्रीहरी विष्णूंना अर्पण करत, सोमवारी गोकर्णाची फुले भगवान महादेवांना वाहत. अशा प्रकारे दिवसागणिक त्यांची भक्ती अधिक दृढ होत गेली. मात्र जीवनातील अडचणी काही कमीच होत नव्हत्या. आर्थिक संकट होतं, कर्ज वाढत होतं, घरात चिंतेचं वातावरण होतं, मुलाला नोकरी मिळत नव्हती, भविष्याबद्दल काळजी होती. पण त्यांनी कधीही देवाला दोष दिलाच नाही. ते म्हणत असत, देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. स्वामी भक्तांनो, श्रद्धेची खरी परीक्षा ही संकटाच्या काळातच होत असते. सुखाच्या काळात देव आठवणं सोपं असतं, परंतु दुःखाच्या काळातही जो भक्तीचा मार्ग सोडत नाही त्याची श्रद्धाच खरी मानली जाते. असेच काही त्या दाम्पत्याबाबत घडले. एक वर्ष श्रावण महिना सुरू झाला आणि अचानक त्यांच्या अंगणातील गोकर्णाची वेल ही फुलांनी भरून गेली. जणू निळ्या रंगाचे आकाशच पृथ्वीवर उतरले होते. त्याच काळात प्राजक्ताच्या फुलांचं झाड देखील असंख्य फुलांनी बहरून गेलं. दररोज पहाटे संपूर्ण अंगण सुगंधाने भरून जात होतं. हे दृश्य पाहून गावातील अनेक संतांनी त्यांच्या घरी भेट दिली. त्या संतांनी दोन्ही झाडांकडे पाहिलं आणि ते हसून म्हणाले, ही फुले केवळ झाडांची फुले नाहीत, ती तुमच्या श्रद्धेची फुले आहेत, तुमच्या सेवाभावाची फुले आहेत, तुमच्या भक्तीची फुले आहेत. संत पुढे म्हणाले, ज्या घरात गोकर्ण आणि प्राजक्त प्रेमाने जोपासले जातात त्या घरात दैवी कृपेचा मार्ग खुला होतो. काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात बदल घडू लागले. मुलाला चांगली नोकरी मिळाली, कर्ज फेडण्याचे मार्ग सापडले, घरातील कलह दूर झाले आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं. मात्र संतांनी त्यांना एक गोष्ट स्पष्ट सांगितली. ते म्हणाले,
चमत्कार फुलांमध्ये नाही, चमत्कार तुमच्या श्रद्धेत आहे, तुमच्या सेवेत आहे, तुमच्या भक्तीत आहे. स्वामी भक्तांनो, या कथेचा संदेश अत्यंत सुंदर आहे. ईश्वराची कृपा मिळण्यासाठी मोठी संपत्ती लागत नाही, मोठे यज्ञ लागत नाही. आवश्यक असते ती निस्वार्थी श्रद्धा, आवश्यक असतो तो भक्तिभाव आणि आवश्यक असते ती सातत्याने केलेली सेवा. स्वामी भक्तांनो, आता जाणून घेऊया गोकर्णाचे धार्मिक महत्व. गोकर्णाला अपराजिता असंही म्हटलं जातं. हे फूल भगवान महादेवांना अत्यंत प्रिय मानलं जातं. त्याचा निळसर रंग शांततेचं आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक मानला जातो. लोकश्रद्धेनुसार गोकर्णाचे फूल घरात उमलल्यास जीवनातील अडथळे कमी होऊ लागतात, रखडलेली कामं हळूहळू मार्गी लागतात, नवीन संधी मिळू लागतात, मनातील भीती आणि चिंता कमी होऊ लागतात, नकारात्मक विचार दूर होऊ लागतात आणि व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. भगवान शिवांची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. स्वामी भक्तांनो, प्राजक्ताचे फुलही तितकेच पवित्र मानले जाते. पहाटे झाडावरून पडलेली प्राजक्ताची फुले अत्यंत शुभ मानली जातात. या फुलांमध्ये दिव्य सुगंध असतो. हा सुगंध मन प्रसन्न करतो. प्राजक्त हे सुख, शांती, समृद्धी आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं. लोकश्रद्धेनुसार ज्या घरात प्राजक्ताचं फूल फुलतं त्या घरात सकारात्मकता वाढते, घरातील वातावरण शांत राहतं, मतभेद कमी होतात, नात्यांमध्ये गोडवा वाढतो आणि आर्थिक प्रगतीची शक्यता निर्माण होते. देवी लक्ष्मीची कृपा लाभते, अशी देखील श्रद्धा आहे. स्वामी भक्तांनो, आता कल्पना करा, गोकर्ण आणि प्राजक्त दोन्ही झाडं घरात असतील आणि दोन्ही एकाच वेळी फुलू लागली तर लोकमान्यतेनुसार हा अत्यंत शुभयोग मानला जातो. कारण गोकर्ण शिवतत्वाचं प्रतीक आहे, तर प्राजक्त लक्ष्मी नारायणाच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा ही दोन्ही तत्व एकत्र येतात तेव्हा घरातील वातावरण अधिक सात्विक बनतं, अशी श्रद्धा आहे. नोकरीतील अडथळे दूर होऊ लागतात, व्यवसायात नवीन संधी मिळू लागतात, घराण्यातील तणाव कमी होतो आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, फुले ही केवळ शुभ संकेताची प्रतीके आहेत. खरा बदल आपल्या विचारांमुळे, कर्मांमुळे आणि भक्तीमुळे घडतो. स्वामी भक्तांनो, आता जाणून घेऊया गोकर्ण फुलल्यावर कोणते उपाय करावेत. सोमवारी किंवा प्रदोषाच्या दिवशी गोकर्णाची 5, 11 किंवा 21 फुलं भगवान शिवांना अर्पण करावीत. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मन शांत ठेवून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. गोकर्णाची फुले भगवान गणेशाला देखील अर्पण करता येतात. त्यानंतर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. लोकश्रद्धेनुसार यामुळे कामातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते. संध्याकाळी गोकर्णाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि घरातील सुख शांतीसाठी प्रार्थना करावी. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या घरात प्राजक्ताचे झाड असेल आणि त्याला फुले आली असतील तर पहाटे पडलेली ताजी फुले गोळा करावीत. ही फुले भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांना अर्पण करावीत. विशेषतः शुक्रवारी ही फुले माता लक्ष्मीला अर्पण करणं शुभ मानलं जातं. त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. प्राजक्ताच्या झाडाजवळ काही वेळ बसून नामस्मरण करावे. मन शांत ठेवावं, ध्यान करावं. यामुळे मानसिक शांतता अनुभवायला मिळते, अशी देखील श्रद्धा आहे. स्वामी भक्तांनो, जर ही दोन्ही झाडं तुमच्या घरात असतील तर त्यांची सेवा करणं हे देखील एक प्रकारचं पुण्यकर्मच मानलं जातं. नियमित पाणी घालणं, परिसर स्वच्छ ठेवणं, सुकलेली पानं काढणं,
झाडांची काळजी घेणं, प्रत्येक सोमवारी किंवा गुरुवारी दोन्ही झाडांना स्वच्छ पाणी अर्पण करणं, संध्याकाळी दिवा लावणं, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. लोकश्रद्धेनुसार यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते, भक्तिभाव हा दृढ होतो आणि मनाला शांती लाभते. स्वामी भक्तांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण सुख, शांती, समाधान आणि मानसिक स्थैर्य शोधत आहेत. अशा वेळी निसर्गाशी जोडले जाणं, झाडांची सेवा करणं आणि ईश्वराचे स्मरण करणं हे मनाला एक वेगळाच आनंद देतं. म्हणून गोकर्ण असो किंवा प्राजक्त, त्यांच्याकडे केवळ झाड म्हणून पाहू नका, तर ईश्वराने दिलेल्या निसर्ग रूप आशीर्वादाप्रमाणे त्यांची सेवा करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरात गोकर्ण आणि प्राजक्त यापैकी कोणतं झाड आहे किंवा दोन्ही झाड आहेत का? त्यांना सध्या फुले आली आहेत का? आणि या फुलांशी संबंधित काही अनुभव तुम्हाला आले असतील तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव इतर भक्तांसाठी देखील प्रेरणादायक ठरू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटू एका नवीन आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.